नमस्कार मित्रांनो, आपले डॉक्टर वेट नॉलेज ॲप चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या योजनेच्या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनांपैकी एक नर पारडू किंवा रेडकू संगोपन आणि संवर्धन यासाठीची जी योजना आहे मित्रांनो ती पाहणार आहोत. संगोपन आणि संवर्धन. तर मित्रांनो, या योजनेचा म्हणजे तुम्हाला नेमका लाभ काय मिळणार आहे किंवा लाभाचं स्वरूप काय आहे? तर मित्रांनो, एक नर पारडू किंवा रेडकू याच्या संगोपनासाठी म्हणजे त्याचं खाद्य, औषध आणि देखभाल याच्यासाठी प्रति पशु तुम्हाला 6,000 चे अर्थसहाय्य मिळणार आहे मित्रांनो. त्यात लाभार्थी म्हणून अर्ज कोण करू शकतात? तर सर्वच प्रवर्गातील पशुपालक यासाठी अर्ज करू शकतात. पण याच्यासाठी जी महत्त्वाची पात्रता आहे मित्रांनो ती अशी आहे की ज्या पशुपालकांकडे म्हणजे तुमच्याकडे NDLM या पोर्टलवर तुमच्या स्वतःच्या नावावर नोंद असलेले रेडकू किंवा पारडू हे आवश्यक आहे मित्रांनो. आणि एका पशुपालकाला जास्तीत जास्त फक्त 10 पारडूंच्या संगोपनासाठीच अर्थसहाय्य मिळेल मित्रांनो. त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणजे तुमच्याकडे 5 असतील तर 6 गुणिले 5 म्हणजे तुम्हाला 30,000च्या मर्यादेत लाभ मिळेल मित्रांनो. तर 10 पेक्षा जास्त जनावरचा किंवा पारडू तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये अनुदानाचे स्वरूप असे आहे की सर्व प्रवर्गासाठी तुमच्या प्रति पशु जे आपण पाहिलं 6,000 रुपये आहे. पण हे अनुदान जे आहे मित्रांनो हे तुम्हाला मिळणार आहे 2 टप्प्यामध्ये. एकदाच हा अनुदानाचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. पहिला हप्ता जो 50% असेल म्हणजे 3,000 जेव्हा तुमच्या रेडकूचे किंवा तुमचा जो मेल नर आहे गाईचा किंवा म्हशीचा त्याचं वय 6 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 50% मिळतील. आणि दुसरे 50% म्हणजे 3,000 तुमच्या त्याचं रेडकूचं किंवा तुमचा जो नर आहे गाई म्हशीचा त्याचं 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला उरलेले 3,000 मिळतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हे तुमचं जे अनुदान आहे ते आपल्याला 2 टप्प्यात मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे काय आहेत? तर तुमच्या मालकीचे हे पारडू किंवा हे नर गाईचा किंवा म्हशीचा हे तुमच्या मालकीचे असल्याचे NDLM पोर्टलवर पडताळणी करून तुमचे जे स्थानिक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांचं प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो. आणि तुमच्याकडून एक बंधपत्र हवं आहे ज्यामध्ये तुम्ही हे पारडू किमान 1 वर्षापर्यंत सांभाळणार आहात असं तुम्हाला लिहून द्यावं लागेल. तर मित्रांनो, ही योजना राबवली कशी जाणार आहे किंवा याची कार्यपद्धती काय आहे? तर यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त जेव्हा कळवतील त्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या आत सर्व आवश्यक ती कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागणार आहेत. या योजनेत सहभागी झालेला पारडू किंवा रेडकू यांचा जो तपशील असेल म्हणजे नर आहे, वय किती आहे, जात कोणती आहे हे कार्यक्षेत्रातील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे माहिती ठेवायची आहे. त्याप्रमाणे नंतर लाभार्थ्याने काय करायचे आहे, दिलेल्या कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे सादर समजा लाभार्थ्याने नाही केली तर त्यांचे प्रतीक्षा यादीमध्ये नाव शेवटच्या क्रमांकावर जाईल आणि त्यांना लाभ न मिळता त्याच्या पुढचा जो प्रतीक्षाधीन लाभार्थी असेल त्यांना लाभ मिळेल. त्यामुळे मित्रांनो वेळेतच आपण पूर्ण कागदपत्रे जमा करायची आहेत. तर योजनेत जे सहभागी असलेले पारडू किंवा रेडकू आहे यांचे तालुक्यातील जे TAHO असतात तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी अनुदान वितरित करण्याच्या आधी जे संस्था प्रमुख असेल तुमच्या कार्यक्षेत्रातले त्यांनी दोघांनी मिळून संयुक्तपणे तपासणी अहवाल DDC कार्यालयाला पाठवायचा आहे आणि तो 15 दिवसाच्या आत सादर झाला पाहिजे. आणि यामध्ये पण मित्रांनो एक तुम्हाला बंधपत्र द्यायचं आहे की ज्यामध्ये तुम्ही लिहून द्याल की हे पारडू किंवा रेडकू कमीत कमी 1 वर्षापर्यंत तुम्ही सांभाळणार आहेत. तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र शासनाची दुसरी महत्त्वाकांक्षी योजना ज्यामध्ये जे नर आहेत गाई किंवा म्हशीचे चांगल्या जातीचे यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे
यामुळे प्रति रेडको 6,000चे अनुदान अशी ही योजना आहे.